फिल्म प्रोडक्शन आणि कंसारा म्युझिक अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वच वयोगटातील सर्वांसाठीच या ठिकाणी विविध क्लासेस घेतले जातात, ज्याप्रमाणे डान्स, सिंगिंग, म्युझिक, ड्रॉइंग, झुंबा, योगा, ॲक्टिंग, कराटे असे विविध क्लासेस या ठिकाणी घेतले जातात। या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यावेळी प्रचंड प्रतिसाद या परिसरातून या अकॅडमीला लाभत आहे। या प्रसंगी काही विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक मंजिरी गावित आणि संचालक रवी पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया लोकमान्य या वृत्तवाहिनीला दिल्या आहेत। बघूया खास वृत्तांत। आज आपण आलो कंसारा म्युझिक अकॅडमी, कंसारा फिल्म प्रोडक्शन या ठिकाणी। इथे जर बघायला गेलं तर सातत्याने वर्षभर स्टुडंटसाठी वेगवेगळे इथे ॲडमिशन्स घेतले जातात। म्युझिक असेल, डान्स असेल, ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, सर्वच सुविधा एकाच छताखाली आपल्याला या ठिकाणी मिळत असतात। सध्या समर कॅम्प सुरू आहे आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर इथे 100हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेऊन या ठिकाणी जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून ते त्यांना शिकवलं जात आहे। काही स्टुडंट आपण त्यांना देखील विचारणार आहोत, काही पालक या ठिकाणी आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत की बाबा या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, कशा पद्धतीने ट्रेनिंग मिळत आहे। याचे संचालक रवी पवार आहेत, त्यांना देखील आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। या ठिकाणी ज्या टीचर्स आहेत मंजिरी गावित मॅडम, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। सर्वात आधी आपण जे मुलं एन्जॉय करतात त्यांना आपण विचारूया की या ठिकाणी त्यांना कसं वाटतंय। बेटा तू कधीपासून आलीस ॲडमिशन घेत आहे? 1 महिना। 1 महिन्यापासून कुठल्या क्लाससाठी? ड्रॉइंगसाठी आणि डान्सिंगसाठी। कोण शिकवतो तुला? पवार सर। वा, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय। बरं, अजून विचारूया आपण बच्चे कंपनी। तू बोलची हां, तुला कुठल्या क्लाससाठी घेतलं ॲडमिशन तू? समर कॅम्प। काय शिकतोय तू? डान्स। काय शिकतोय? डान्ससाठी। तू बोलची, तू काय सांगतो? कुठल्या क्लाससाठी? डान्स क्लास, हां, म्युझिक क्लास, कराटे क्लास, ड्रॉइंग क्लास। वा, कसं वाटतं तुला इथे? चांगलं। कोण शिकवतं? पवार सर। अजून त्या मॅडम कुठल्या आहेत? मंजिरी मॅडम। कसं शिकवतात? चांगलं शिकवतात। नक्की का? कोण आलं तुझ्याबरोबर आता? घरी जाऊन कोण आलंय? पप्पा आले। बरं, ठीक आहे, आपण त्यांना विचारूया। तर तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं या ठिकाणी ॲडमिशन घेतलं? हो, एकदम छान वाटलं। सगळ्याच लहान वयाच्या गटापासून तर 12-13 वर्षाच्या मुलांपर्यंत क्लासेस घेतले जातात। डान्सिंग, म्युझिक, ड्रॉइंग असे 12-13 त्यांचे क्लासेस आहेत। त्यामुळे विद्यार्थी भरपूर प्रतिसाद देतात आणि मुलांना पण खेळायला आणि स्कोप आणि आनंद फार घेतात। ते वेळेवर येतात, विशेष म्हणजे मुलं मिस करत नाही म्हणजे कुठलाही दिवस असेल तर। आणि खरंच चांगलं समर वॅकेशन साधन ठेवलेलं आहे आणि मुलांच्या विकासासाठी खरंच चांगलं आहे। तर प्रत्येक पालकांनी याकडे लक्ष देऊन आपल्या लहान मुलांना 12-13 वयाच्या गटापर्यंत मुलांना विकास जरूर घ्यायला काही हरकत नाही आणि मुलांचा एक विकास होतो चांगला। थँक्यू सर। अजून काही पालक आपल्यासोबत आहे। सर, आपण काय सांगाल आपलं एक्स्ट्रा ॲडमिशन घेतलं आपल्याकडे? माझी मुलगी आहे, तिच्या डान्सिंगसाठी ॲडमिशन पहिल्या समोर इलेक्शनचा कॅम्पसुद्धा एन्जॉय करता येईल। काही आले बाळांची संध्याकाळी डान्ससाठी शिकायला नसते। यामुळे या कॅम्पमुळे याचा असा एक फायदा झाला आहे विद्यार्थी म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे। कारण कसं आहे, घरी आपण असतो, मुलं जास्तीत जास्त मोबाईल, TV याच्यामध्येच बघणं असतात। परंतु इथं आल्यावर आपल्याला ज्या मुलांमध्ये आवडी आहेत किंवा जी कला आहे ही आपल्याला समजत नाही। आपण फक्त खेळतोय, पण त्यांच्यात जी कला आहे किंवा जी आवड आहे ही सुद्धा आता या माध्यमातून समजते व तो कशामध्ये चांगला आहे हे तर सगळ्याच आपण त्याच्या जी कला समजा डान्स असो किंवा चित्रकला असो किंवा म्युझिक असो याच्यामध्ये जर त्याला जी कला आवड आहे तर त्याला आपण पुढे नेऊ शकतो, ज्याच्यातून आपल्याला तिची कला जाणून हो। तर सर, इथे जर बघायला गेलं तर सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सर्व गोष्टी एकाच छताखाली मिळतात। हो, सर्वांना एकाच छताखाली सर्व काही मिळत असतं आणि हे सर्व श्रेय हे पवार सरांचं आहे। कारण कसं सर्व मुलं ते एकत्र आहेत, म्हणजे असं नाही वयोगट असा कुठलाही नाही।
सर्वांना एकत्र येऊन आणि त्यांच्या ज्या कला आहेत किंवा जो बरोबर ते वयोगट तयार करून त्या पद्धतीने मुलांना शिकवत असतात आणि दिवसभर त्यांचं म्हणजे एक मुलांचा एक एन्जॉय होतो. आणि घरी कसं आहे आता शाळेमुळं ते रेग्युलर जात होते परंतु आता घरी कशी चिडचिडेपणा करतात परंतु आता इथे आल्यामुळं असं म्हणजे त्यांना एक वेगळा आनंदही मिळतो पण त्यांचाही वेळ जात असतो. थँक्यू सर. अजून काही पालक आहेत आपण काय सांगाल इथे कोणी ॲडमिशन घेतलं आहे? माझ्या दोन्ही मुलांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे. ते 4 वर्षात आहे 10 वर्षात आहे आणि दोन्ही मुलं छान पद्धतीने इथे एन्जॉय करतात. दिवसभरचं त्यांचं वेळ जसं आता सरांनी सांगितलं की आता शाळेला सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या असताना देखील मुलं घरी बसली की मोबाईल टी व्ही याचा अतिरिक्त वापर करतात. तर या ठिकाणी आल्यानंतर ना सर एकदम अतिशय छान पद्धतीने त्यांचं नियोजन असतं. अगदी लहान वयोगटापासून मुलं आहेत परंतु त्यांचं नियोजन अतिशय उत्तम आहे या ठिकाणी आणि त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक मुलगा रममाण झालेला दिसतो आणि या ठिकाणी मी एक गोष्ट बघितली की सर या ठिकाणी सगळ्या गोष्टी फ्री दिलेल्या असतात की मुलांना ज्या पद्धतीने ज्याची आवड आहे त्या पद्धतीने ते त्याचा वापर करा किंवा काय त्यांच्यावर कुठली सक्ती केली जात नाही. त्यामुळे मुलं या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतात. अगदी सकाळीच आम्हाला सांगतात की आम्हाला क्लासला जायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा आम्हाला ते मिस करण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नसतो. तर उत्कृष्ट या म्हणजे या परिसरामध्ये असा एक उत्कृष्ट उपक्रम सरांनी या ठिकाणी चालवला आहे त्याबद्दल त्यांचे देखील आभार आहेत आणि छान आहे. थँक्यू. तुम्ही काय सांगाल? आपण काय सांगाल कोण आपलं? माझे मुलगा आणि मुलगी आहे. तर एक विशेष म्हणजे मी त्यांना ॲडमिशनला घेऊन नव्हता पण आत्ता माझी मुलगी जेव्हा म्हटली मला का विचारलं नाही समर कॅम्पला मला ॲडमिशन घ्यायचं असं पण आता जर तिला सांगितलं ना आज नको जाऊ तर ती अशी नाही करत नाही मला जायचं चला मला सोडून द्या. आणि विशेष म्हणजे आता कालच डान्ससाठी असं विशेष 2:30 वाजता बोलवलं. म्हटलं कशाला जाते फक्त समर कॅम्पसाठी घेतलं होतं. नाही मला आमचा कार्यक्रम आहे आणि मला जायचं म्हणजे ती अशी यांनी घेऊन आली. आणि आता मी शाळा सुट्टी आहे म्हणून नुसते टी व्ही आणि मोबाईल याचाच रममान होत होती. पण आता जशी शाळेला उठत होती तसं समर कॅम्पसाठी एकदम रेग्युलर उठते आणि टायमिंग ती मला इथं सोडायला. त्यामुळे मुलांमध्ये एक त्यांची जी आवड कला आहे त्यांना प्रोत्साहन तर मिळतं आहे पण एक आम्हाला पण ते कोणत्या गोष्टीत जास्त आहेत नृत्य डान्स तर मग आम्हाला पण त्यांची कला कळेल आणि आम्ही पण ते टार्गेट त्या यांनी फोकस करू शकतो. आणि सर पण त्यांच्याकडनं उत्तम प्रकारे करून घेत आहे. मॅडम पण करून घेतात. एक आमचा जो समर कॅम्पसाठी पाठवलं आहे त्याचा जो म्हणजे आम्ही जे उद्देश ठेवून आलो तो उद्देश सफल झाला आहे असं एक एकंदरीत वाटतं. त्याच्यामुळं एक त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा आणि असेच उपक्रम ते परत राबवत राहू आणि कन्सरा फिल्म प्रोडक्शनच्या याने सर्वच मुलांना एक प्रोत्साहन मिळतं आहे आणि मुलांनाही तो आनंद होतोय याचंच एक समाधान वाटतंय पाहण्याचं. नक्कीच. खरं तर काही अजून महिला देखील आहेत की ते देखील या ठिकाणी सकाळी संध्याकाळी या ठिकाणी आणत असत विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना. आपण काय सांगाल? माझी मुलगी सर तिला डान्सची खूप आवड आहे. पहिली तिला डान्स क्लास लावला आणि मग नंतर समर कॅम्पमध्ये ती इतका एन्जॉय करते की घरी आली ना तिचं मोबाईलवर गाणं लावायचं आणि डान्स एवढंच खूप एन्जॉय करते. खूप छान वाटतंय. पण शेवटी तुम्ही विचारत असाल ना की बाबा तू आज गेले काय शिकवलं वगैरे काय रोज सांगते की आज कथक शिकवलं आज ॲबॅकसची स्टडी घेतली आमची. समर कॅम्पमध्ये ते 1-1 तासाचं वेगवेगळं घेतात. असं नाही की फक्त डान्सच शिकवतात. कधी ॲबॅकस कधी कथक कधी अळी असं सगळं मुलांकडून छान करून घेतात. वा म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड समाधानी आहात? खूप समाधानी. बरं म्हणजे तिला ती खूप एन्जॉय करते. घरी खूप खुश असते. बरं नक्कीच. आपण काय सांगाल कोण आहे आपला मुलगा? बरं त्यासाठी डान्स वगैरे सगळं येत होते पण डान्स खूप छान शिकते. घरी आल्यावर सांगते आई असं डान्स वगैरे खूप म्हणजे मजा वाटते. मी सगळं शिकवते म्युझिक वगैरे सगळं म्हणजे एन्जॉय करते. सगळं मॅडम खूप छान शिकवते. वा बरं. तुम्ही काय सांगाल? या दोन मिनिटं बोला. आपलं कोण आहे मुलगा मुलगी? माझी मुलगी आहे. तिला डान्सची फार आवड आहे पण वर्षभरामध्ये शाळेच्या याच्यामुळे जमलंच नाही. आता चला सुट्ट्या याच्यात लावूया आणि थोडं म्हणजे
काहीतरी शिकायला मिळेल म्हणून. पण मग एवढं आहे की छान की आम्हाला तिला इम्प्रूव्ह करता येईल एवढी हे नव्हतं माहिती. आणि त्यांची खरंच खूप टीम छान आहे. आणि पवार सरांचं तर आणि त्यांचं शिकवणं समजावणं प्रेमळ पद्धतीने ते मुलांना हँडल करतात. आणि म्हणजे एक आठवीची पण एक टीचर आहे आणि एकाच याच्या मुलांना कसं शिकायचं ते सगळेच म्हणजे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना एक व्यवस्थित छानपैकी ते छान समजून सांगतात. सगळ्या ॲक्टिव्हिटी कवर करतात. आम्ही तर सॅटिस्फाय. वा तिकडे पालक आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया आपण कोणासाठी ॲडमिशन जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तेव्हा आम्हाला माहिती झालं त्यांचं समर कॅम्प आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावर जर इथं सरांनी हे सुरू केलेले आहे. म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे घरी मोबाईल किंवा टी व्ही बघण्यापेक्षा इथं मुलाच्या शाळेत बौद्धिक ज्ञान तर शिकवलं जातं, तर कौशल्य ज्ञान किंवा इतर ॲक्टिव्हिटीज ह्या मुलांना कुठंतरी मिळावे म्हणून सरांनी इथं आमच्या 5 मिनिटाच्या अंतरावर जर कुठंतरी काहीतरी निर्माण केलेले त्याचं सरांचे पण खूप आभार आहे. थँक्यू. आपण काय सांगाल? माझा मुलगा आहे, हां तो क्लाससाठी म्हणून असं नाही म्हणायचा. पप्पा मला नाही जायचं. मी म्हटलं भाऊ आपण रविदादाचा क्लास आहे, तो अमोल आहे. परंतु इथं जेव्हा आलो तेव्हा त्याला बसायला लागला. पहिल्या दिवशी बसला, दुसऱ्या दिवशी बसल्यानंतर मॅडमाने दादांना विचारलं तू कसं आहे. तो अमोल आहे, परंतु काही ॲक्टिव्हिटीज खूप छान करतो. मॅडम बोलल्या त्याला काही गोष्टी जमतात आणि ते तो अबोल आहे. तो इथे येऊन त्या पोरांमध्ये मिसळल्यानंतर वाटतं काहीतरी की तो पुढे काहीतरी करेल. आणि डान्सिंगमध्ये वगैरे त्याला इंटरेस्ट नव्हता, परंतु काल जेव्हा तो डान्सिंगसाठी आला तो रात्रभर ते व्हिडिओ बघून आणि तो डान्सचे प्रॅक्टिस करायचा. खूप सॅटिस्फाईड आणि असे उपक्रम खूप छान राबवले. आणि पोरं पण लहान ते अक्षरशः मी एक तास थांबतो इथे. ते लहान पोरं इथे आनंदाने खेळतात. आणि जो क्लाससाठी न बसणारा स्टुडंट आहे तो सुद्धा बसतो. हे खूप चांगलं आहे. खूप सॅटिस्फाईड. हो थँक्यू सर. आपण 2 मिनिट. मी सरांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि माझ्याबरोबर त्याची मुलगी होती. क्लाससाठी आलेलोच नव्हतो. पण मग ते मुलीने ते सगळं बघितल्यानंतर घरी जाऊन त्यांनी माझ्या मागं लागले. मला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली मेन लवकर उठून तिचा डान्स बेस ती घरी आल्यावर एकदम म्हणजे ती मस्त आहे. सरांचं एकदम मला आवडलंय. परत एकदा आपण बच्चे कंपनीकडे येणार आहोत. बोलला तुम्ही. हां तू काय सांगशील? तू कुठल्या क्लास ॲडमिशन घेतलंय? ऑलिम्पिकमध्ये. अरे बापरे, काय करतेस मग? म्हणजे मला डान्स पण खूप आवडायचा म्हणून पण मी हा क्लास केला. अजून काय काय? टीचिंग पण आणि इंग्लिश स्पीकिंग. अरे वा, कोण शिकवतो तुला? मंजिरी मॅम आणि रवी सर. बापरे, एन्जॉय करता तुम्ही? वा वा मस्त. अजून कोण? बोला. अरे हां बाळा, तू कुठल्या ॲडमिशन घेतलंय? अरे नाही आता इथे कशासाठी तू डान्स करते? काय करते इथे? डान्स करते. कोण शिकवतो तुला? पवार सर. बरं इकडे नाचता येतं? वा वा छान. तू कशाला घेते ॲडमिशन? समर कॅम्पसाठी. काय काय शिकतेस इथे? ऑल इन वन. बरं तरी काय डान्स अजून? वा एन्जॉय करता तुम्ही सर्वजण? तिकडे तू कशाला ॲडमिशन घेतलंय? समर कॅम्पसाठी. बरं काय 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 शिकतेस इथे? डान्स, म्युझिक आणि मग कराटे, इंग्लिश स्पीकिंग. ओके. कसं तुला वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान वाटतंय मला. इथे आल्यानंतर खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मग छान एक्सपिरियन्स पण आला. बरं इथे पवार सर असतात, मंजिरी मॅडम असतात. काय सांगशील त्यांच्याबद्दल? पवार सर इथे ॲक्टिंग शिकवतात, म्युझिक पण शिकवतात. बरं मग त्यांचं ते सगळं कळतं. मंजिरी मॅम पण खूप छान शिकवतात. बरं तुम्हाला किती दिवस झाले आता ॲडमिशन घेऊन इकडे? झालं. बरं तुम्ही एन्जॉय करता सर्व? इथे काही कराटेसाठी देखील आहेत आपल्याकडे. त्या विद्यार्थ्यांना आपण विचारूया. तू एकदम गुटगुटीत दिसतोय. बरं मला सांग आता तू कराटेसाठी ॲडमिशन घेतलंय का? नाही, आम्ही तिथं म्हणजे शिकवायला येतो. अरे बापरे, तुम्ही सर आहे हां सर्वांचे? बरं कसं वाटतं या सगळं शिकवताना? भारी वाटतं ना? पण ते शिकलेत काय थोडंफार काही?
आवाज करतात का ते करतात ना तुम्हाला काय सांगा बरं तू कसं ऍडमिशन घेतलंयस समर कॅम्पसाठी बरं मग आता तू कसं वाटतं तुला इथे आल्यावर पवार सर झाले मंदिर मॅडम झाले शिकवतात का सांगते बरं तू कशाला घेत ऍडमिशन बरं काय काय शिकलेस सगळं शिकला बरं तर खरं तर या सगळ्यांना इथे शिकवणं म्हणजे सगळ्याच वयोगटातील विद्यार्थी असल्यामुळे जिकरीचं काम असतं म्हणून आता आपण येणार इथे शिकवणाऱ्या ज्या टीचर आहेत मंजिरी गांधी मॅडम आपण सांगा किती चॅलेंज असतं या सगळ्यांकडनं हे सगळं करून घेणं समर कॅम्प आहे कसं वाटतं चॅलेंज तर खूपच मोठं आहे पण खरंच खूप मजा येते लहान मुलांसोबत लाईक त्यांना शिकवायला वगैरे एक लहान मूल बनूनच त्यांना शिकवायला मजा येते त्यांच्यासारखं लाडून त्यांना हसून खेळून मारून तर आपण ते क्लासमध्ये टाकतो ते तर चुकीचं आहे पण मग त्यांच्याशी मस्ती वगैरे करून शिकवायला खूप मजा येते मग ते अबॅकस असो किंवा इंग्लिश स्पीकिंग क्लासेस असो त्यांच्याकडून जनरल नॉलेजचे पण काही क्वेश्चन्स करून घेतो आणि मग डान्स पण शिकतात सगळं ते ॲक्टिव्हिटीज करतात आणि खूप मजा येते सगळ्यांना ते मजा येत असेल राईट ओके दॅट्स द स्पिरिट गुड जॉब ओके खरं तर आता आपण या सर्वांचे कर्ते धरते म्हणजे संचालक आपण रवी पवार साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत सर 2 मिनिटं आपण आणि आपण परत एकदा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करा आणि जसं आता हे सगळे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले पालकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपण देखील परत एकदा आवाहन करा की जेणेकरून ह्या परिसरातील म्हणा किंवा आपल्या नाशिककरांना आपल्या त्या विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी अंतर ऍडमिशन घेता येईल आणि त्यांना देखील या सगळ्या गोष्टींची जाणीव काय सांगा नमस्कार सर विद्यार्थीमध्ये भविष्य आहे आपलं आणि ह्या मुलांना त्यांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून जर एक ट्रॅक दिला की वाटचाल जर दिली तर नक्कीच हे मुलं यशाच्या शिखरावर 100% पोहोचणार परंतु ह्या ठिकाणी आम्ही समानता दाखवलेली आहे एज्युकेशन आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं जे काही ॲक्टिव्हिटीज आहे या समान पद्धतीने जर बघितलं तर तुमचा मुलगा हिरासारखा घडल्याशिवाय तो राहणार नाही आणि नक्कीच ते कणकणीत नाणं आहे आणि ते कणकणल्याशिवाय ते राहणार नाही आणि म्हणून मुलांना आपण दोन्ही पण दृष्टिकोनातून किंवा चौफेर असा अभ्यास करून पालकांनी गुरुजनांनी आणि सामाजिक लेवल केली त्या मुलांना योग्य असं मार्गदर्शन आणि सतत पाठीशी उभे राहायला गेलं पाहिजे हे मुलांना काय दिलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे आणि कुठं दिलं गेलं पाहिजे टीचर लोक काय टीचिंग करतात त्याच्यानंतर आपण त्यांना त्यांचं वेळेचं ज्यावेळेस आपण सदुपयोग जर करत नसाल तर ही मुलं थोडेसे वेगळ्या पद्धतीने जातात आणि म्हणून मुलांना रागवण्यापेक्षा या मुलांना चांगल्या अकॅडमीला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं गेलं पाहिजे तेव्हा ही मुलं उद्याचे भविष्य 100% बनणार आणि ते पण यशस्वी होणार आणि म्हणून ह्या मुलांना खूप शुभेच्छा देत आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना घडवणाऱ्या पालकांना आणि त्यांना घडवणाऱ्या म्हणजे श्रीसारख्या आणि सरांसारख्या शिक्षकांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत आणि तुमचा या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या नक्कीच पाठीशी राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ह्या वाटचालीला आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर पुढे बाकीचे जे काही गोष्टी आहेत नक्कीच खरं तर मी एकच म्हणेल नाशिककरांना आणि या सगळ्या पालकांना आपण देखील आपल्या नातेवाईकांना म्हणा किंवा आपल्या परिसरात आपले शेजारी वगैरे असतात आपल्याला त्या अर्थी कुठेतरी ती पोच पावती मिळत असते की आपली मुलं शिकतायत आपण देखील आपल्या शेजारच्यांना किंवा आपल्या संपर्कातील लोकांना नक्की सांगा आणि ही समर कॅम्प पुरतं मर्यादित नाही तर इथे कंटिन्युअसली क्लासेस चालू असतात मग वेगवेगळ्या क्लासेससाठी जर ॲडमिशन कोणाला घ्यायचं असेल तर आपण देखील सजेस्ट करा आणि मी देखील आमच्या लोकमान्य वृत्तवाहिनीच्या वतीने नाशिककरांना आवाहनित करतो की एकदा तरी आपण या ठिकाणी कंसारा म्युझिक अकॅडमी कंसारा फिल्म प्रोडक्शनला व्हिजिट करा आणि आपल्या मुलांना जर घडवायचं असेल सगळ्या पद्धतीने सगळ्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर एकाच छताखाली सगळ्या गोष्टी मिळत असतात एकदा व्हिजिट करा आणि नक्कीच ॲडमिशन घेऊन आपल्या मुलांना घडवा हेच मी सांगेन थँक्यू सो मच सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला काही पालकांशीच आपण संवाद साधला अजून एक मॅडम आपल्यासोबत आहे त्यांच्या मुलीने देखील या ठिकाणी समर कॅम्पसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांची ओळख म्हणजे ज्योत्सना ढगे मॅडम खरं तर त्या समुपदेशक म्हणून काम करत असतात आणि
एवढंच नव्हे तर या ठिकाणी समर कॅम्पसाठी त्यांचं देखील योगदान आहे. ते कशा पद्धतीने इथे येऊन विद्यार्थ्यांना टीच करत असतात, त्यांचे अनुभव पर्सनल काय आपण जाणून घेतोय. काय सांगा मॅडम? नमस्कार, मी समुपदेशक ज्योत्स्ना डगळे. खरं तर मी असं म्हणेल की नोकरदार पालकांसाठी ही खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण मुलांना समर कॅम्पमध्ये जर कुठे न्यायचं असेल तर वेगवेगळे क्लासेस असतात आणि त्या वेगवेगळ्या क्लासेससाठी खूप फिरफिर करावं लागतं आणि हा ऊन पावसाचा जो खेळ असतो तो पालकांना खऱ्या अर्थाने करावा लागतो. मला आनंद होतो की ज्यावेळी मला कन्सर अकॅडमीबद्दल कळालं त्यावेळी इथे समजलं की सर्व काही जे कोर्सेस आहेत ते एकाच छताखाली घेतले जात आहेत. डान्सिंग असेल, म्युझिकल असेल, कराटे, ड्रॉइंग आहे, अबॅक असेल, इंग्लिश स्पीकिंग आहे, सर्व प्रकारचे क्लासेस एकाच छताखाली. म्हणजे ज्यावेळी आम्ही माझ्या मैत्रिणी किंवा इतर पालकांशी बोलतो त्यावेळी त्यांच्याकडनं अशी तक्रार येते की अरे मला इकडे नेऊन घालायचं आहे, तिकडे नेऊन घालायचं. त्यामध्ये वेळेचा अपव्यय होतो, त्यामध्ये उन्हाळा आहे त्यामुळे मुलांच्याही तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व काही एका छताखाली तुम्हाला ज्यावेळी मिळतं त्यावेळी खरंच मी म्हणेल एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते माझ्यासारख्या नोकरदार वर्गासाठी. दुसरी गोष्ट एक काउन्सिलर म्हणून माझ्यामधला जो समुपदेशक आहे त्याला काही शांत बसवलं नाही. ज्यावेळी मला इथे समजलं की इथे समर कॅम्प घेतला जातोय त्यावेळी आपल्याकडे जे आहे ते खरंच या नव्या पिढीला दिलं पाहिजे. हे खरं तर हे आपलं भविष्य आहे. माझी मुलगी तिथे येऊन खूप एन्जॉय करतेच. म्हणजे अक्षरशः ती रात्री 8-8 वाजेपर्यंत तिथेच थांबलेली असते. तिला अक्षरशः बोलून हटकून घरी घेऊन जावं लागतं. ज्यावेळी मी इथे आली त्यावेळी असं समजलं की मुलांना थकून जातात किंवा जो वर्षभराचा अभ्यास असतो त्यातून रिलॅक्सेशनही महत्त्वाचं आहे. मी स्वतः ब्रह्मकुमारीची फॉलोवर असल्यामुळे ह्या मुलांना इथे येऊन मी राजयोग शिकवते. स्पिरिच्युअल रिलॅक्सेशन असेल किंवा सेल्फ मोटिवेशन असेल ह्या गोष्टी मी येऊन त्यांना शिकवल्या. आज रवी पवार सरांनी त्यांना गोल सेटिंग शिकवलं आणि ते गोल सेटिंग प्रत्यक्षात कसं उतरवायचं याबद्दल माहिती आज मी दिली. काही ड्रीम्स त्यांना फॉलो कसे करायचे हे शिकवलं आणि नक्कीच खूप एनर्जेटिक आहेत की मुलं. ऑब्व्हियसली इथली टीम पण रवी सर झाल्या, मंजिरी मॅम झाल्या, यांची एनर्जी बघून मला खरंच राहावलं नाही आणि मी आता ठरवलं की दररोज एक सेशन मी स्वतः स्वयंस्फूर्तीने येऊन इथे मुलांसाठी घेणार आहे. धन्यवाद. खरं तर अशा पद्धतीने स्वतःहून लोक या ठिकाणी जर बघायला गेलं तर कंसारा म्युझिक अकॅडमीला आणि कंसारा फिल्म प्रोडक्शनला जोडले जात आहेत. मग त्या ठिकाणी टीचर जर देखील असतील त्यांची देखील एक इच्छा अशी होती की बाबा मला देखील काहीतरी योगदान देता येईल आणि अशा पद्धतीने मॅडम आपलं योगदान या ठिकाणी मिळत आहे. त्यासाठी आम्ही खूप आपले आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर वेळ देत गेला तर नक्कीच या विद्यार्थ्यांना कुठेतरी चढण करण्यासाठी एक मदत होणार. थँक्यू.